भावधरी संतापाये, संतापाये भावधरी संतापाये, संतापाये भावधरी संतापाये। करीती इतर द्वेषा, समर्थांचा एक शिष्य भोळाराम नावाचा, तो भोळा आहे हे ज्या प्रसंगावरून ठरलं तेव्हापासून समर्थांचं वेगळंच प्रेम त्याच्यावर जडलं. समर्पित आहे तो, समर्पित आहे. आणि म्हणून त्याच्याकडे पान विडा करून देण्याची सेवा देण्यात आली. खोकला आला, उबळ आली तर जगदंबा सीतादेवीनी स्वतः सांगितलं, रामदासा तू पान रोज खात जा. हे म्हातारपणचं सांगतोय, समर्थांच्या म्हातारपणचं. लहानपणापासून समर्थ पान खात नव्हते, तोंड रंगलेले कीर्तनात बसलेले. माणसं तोंडात पान धरून कीर्तनात बसतात, म्हणजे जे चालतं तेवढं बोललो, अंतर्बाह्य सांभाळावे. हे पान औषध म्हणून वृद्धपणी जगदंबा सीतादेवीनी सांगितलं म्हणून खातात. आणि हे करून द्यायचं काम वृद्धपणी सीतादेवीनी सांगितलं म्हणून खातात. हे करून द्यायचं काम कोणाकडे? भोळारामाकडे. पुढे त्या भोळारामाला सांगितलं की कुटून दे, मला हल्ली चावत नाही रे, चावत नाही. कुटून द्यायला सुरुवात झाली. आता याचा परिणाम त्याच्यापेक्षा जे सिनियर होते, मला सिनियर पेक्षा सिनियर जास्त वाटतं. हा, सीच्या ऐवजी शी. हा, सिनियरिटीचा अहंकार किती, सी नाही शी झाली त्याची. जय हे जय. सिनियरिटी परिपक्वतेला उपयोगी पडावी का अहंकार करायला? म्हणून करीती इतर द्वेषा, ठेविती दडवून पानवा कात. पानच दडवून ठेव, कातच दडवून ठेव, अडकीत तास दडवून ठेव. अडकिताही तैसा निंदित सारे तयास एकांत. लपवून ठेवायचं. अपेक्षा काय? याला विडा द्यायला उशीर व्हावा, परिणामतः याची सेवा काढून घेतली जावी, मग कुणाला दिली तरी चालेल. पण हा शहाणा होता. म्हणजे यानं चातुर्यानं काय केलं, 2 सेट तयार केले. 2, एक लपवायला आणि एक विडा करायला. जय जय रघुवीर. हा, 2 अडकीत ते 2 पानं. दर्शनी भागात मुद्दाम ठेवायचा आणि शोधल्यासारखंही करायचा. पण खलबत्ता मात्र एकच होता. एक दिवस खलबत्ता लपून ठेवला, खलबत्ता लपला आणि विडा पाहिजे आणा आणि बाळा. खलबत्ता तो शोधू लागला, इतरांनी तो असे दडविला, काय करावे हो. इथपर्यंत आपण काल आलो होतो. और अब आगे. पुढं काय झालं ऐका. आजची आरती किती झाली? 35,293 रुपये. खूप धन्यवाद तुम्हाला. काय शब्दाची लाज राखलीत, भाटेबुवा म्हणायचे, शब्दाची लाज राखलीत बस. आणि सगळं समर्थांच्या वाङ्मयाला गेलं. समर्थांचं वाङ्मय म्हणजे समर्थांचं स्वरूप आहे. आत्मा रामदासबोध, माझे स्वरूप स्वतःसिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. असो, खलबत्ता शोधतोय. रात्रीचे 12 वाजलेले, हल्लीच्या भाषेत मध्यरात्र झालेली. काय करावं, काय करावं. आणि खोकल्याची उबळ 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अजून त्याला खलबत्ता सापडे ना. इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, काय करू. इतका अस्वस्थ झाला, इतका अस्वस्थ झाला. आणि समर्थ रागावले, अरे भोळ्या किती वेळ. मग मात्र हा हवालदिल झाला, गुरुच्या सेवेत उशीर होतोय, काय करू. अतिशय उशीर होतोय गुरुच्या सेवेत.
माझ्यावर ते रागावतील नाही, रागावण्याचं कारण असणारा उशीर माझ्याकडनं का होतोय याचं वाईट वाटावं. विकास ज्याला व्हावा वाटतो ना त्याला कोणी रागावल्याचं नाही वाईट वाटू, हा कोणत्या कारणाकरता रागावला, तो दोष माझ्यात अजून आहे याचं वाईट वाटावं. हा माहितीये मोठं, तो बघ तो तुम्ही तरी काय माहितीये, संपला विकास खुंटला, संपला. राग येणे बंद करा. आमचे भाटेभाऊ सांगायचे ज्याला मोठं व्हायचं नाही राग येणे बंद करून टाका, तर प्रगती होते. याला राग त्याचा नाही आला, याला वाईट याचं वाटतं की मला उशीर का होतोय, उशीर का. आणि प्रार्थना केली, रामा रडायला लागला हो, रामा आजपर्यंत नाही उशीर झाला, असं का होतंय आज, तुमची इच्छा नाही का मी विडा द्यावा माझ्या श्री गुरूंना. आणि तळमळीनं एकाग्रता झाली चित्ताची. आणि ददामि बुद्धी योगम तम येन माम उपयांति ते. जो मला शरण येतो, मीच ज्याचा विषय होतो, त्याला ददामि बुद्धी योग, बुद्धी योग मी देतो त्याला भगवान म्हणाले. या संकटातनं कसं बाहेर पडायचं हे त्याला मी सुचवतो. आणि पटकन त्याला लक्षात आलं, अरे मला दात आहेत ना, त्यांना नसले तरी तुझे कारणी, मला दात आहेत ना, मी चावून देतो, माझे दात काय मलाच गिळण्या करतायत का एकट्याला. आणि पटकन त्यानं विडा केला. मस्त असा प्रयोग. विडा खाणारे त्यांना कळेल विड्याला काय चव असते. मला भाग्यानं सगळे गुरु माझे पान खाणारे भेटले. जय जय. हा शेंबेकर बुवा नाही खात पान, पण आमचे का बुवा महाराज स्वतः रसिक ते ना. नको 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 काय खा की. पान खाणाऱ्याचं हिमोग्लोबिन जोरात असतो. एवढी ऑपरेशन झाली बुवांची, पण हिमोग्लोबिन कायम 10, 12, 15. त्याचं कारण रोज पान नित्य. केव्हा तरी दसऱ्याला पानाची जाहिरात करतो, जसं रामदेव बाबा भोपळ्याची जाहिरात करतात ना, तसं मी पानाची जाहिरात करतो. म्हणजे पानं इथं महाग होतात लगेच, मग पानवाले मला लगेच पैसे आणून देतात. जय जय. गाणं पण म्हणू का मी, कही के पान असू दे. जय जय. आपल्याकडे देवपूजेत सगळ्या आयुर्वेदिक औषधाच्या गोष्टी आहेत. हो, लवंग असेल, वेलदोडा असेल, सगळं. यानं तो विडा तोंडात टाकला आणि लाळ सुटू न देता फक्त दाताचा उपयोग त्यांच्या करता केला. एकदा करून बघा, लाळ न सुटू देता विडा चावून बघा. लाळ सुटली, जीभ लागली ना तिकडे तर उष्टा झाला. फक्त इकडे जीभ ठेवली आणि असं कसा त्याचा द्राविडी प्राणायामासारखा झाला असेल बघा, केवळ एक्सरसाइज करायला लागेल असेल, केलं. हे दात त्यांच्या करता. भाव लक्षात घ्या हो, 12 वर्षाचा पोरगा आहे ते. भाव लक्षात घ्या. आणि द्रोणामध्ये तो विडा असा ठेवला. बारीक झाला होता. आता ते सगळे लोक पाहत होते ज्यांनी तो खलबत्ता लपवण्याचं शुभ कार्य केलेलं होतं. आणि सगळ्यांना आनंद झाला. बास म्हणले, हो गया काम. आता हा उष्टा विडा आहे हे समर्थ ओळखणार, कारण ते अंतर्ज्ञानी आहेत. ते हे नाही ओळखणार आम्ही खलबत्ता लपवला. घाबरत घाबरतच समर्थांकडे गेला. आजही ते शेजघर आहे, तिथे ठेवला. समर्थ उठून खोकत होते. देहाच्या विकाराकडे अनास्थेनं पाहतात संत आणि स्थिर असतात. भोगून संपवलं पाहिजे ना, हे शिल्लक नाही राहता. आणि मग ते हातामध्ये विडा घेतला, द्रोण तो घेतला आणि एकदा भोळ्याकडे पाहिलं. एकदा इतका भाव भोळा होता त्याचा, भोळाच नाव त्याचा, शुद्ध भाव, हात जोडलेले. बाहेरून ऐकतायत सगळे. एकदम आता
काय अक्कल आहे का, उष्टा विडा असं म्हणतील. काही लोक विघ्न संतोषीच असतात जगात बघा. आपल्याकडनं काही होईना, दुसऱ्यानं केलेलं बघवना, आणि 100 दोष काढायचे त्यात. आपल्यात नाही पराक्रम, आपण नाही ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानला हरवू शकत. मग ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवलं किंवा पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं की वाजवा फटाके, नाही तर फटाक्याला काम कधी. आपल्यात नाही दम. विघ्न संतोष, दुसऱ्याला विघ्न झालं की याला संतोष. असे काही पब्लिक बाहेर उभं होतं. तुम्ही म्हणाल बुवा असे पण शिष्य होते. हो, मग सगळेच काही कल्याण उद्धव नव्हते, काही मकरंद बुवा होते. केव्हा एकदा कीर्तन संपतं, केव्हा एकदा गिळायला बसतोय असं. पण ही सुद्धा देवाची व्यवस्था परीक्षा बघणारी आहे. हो, हे पण आवश्यक आहे ना. कस लागण्याकरता सोन्याचाच कस लागतो की नाही, पण असो त्याने का वागावं, तू नव्हतास म्हणून तुझ्याकरता लगेच सन्मानच केला असता. तुला समर्थांच्या अगदी मांडीवर, कारण तू इन द सेन्स ज्याच्यावर कृपा करायची आहे ना, लक्षातच ठेवा. जो मेरी करी आस टाकू करू सत्यानाश, कबीरांचा दोहा आहे. जो माझी आशा करतो ना त्याचा सत्यानाश करतो, म्हणजे संकट टाकतो त्याच्यावर, त्याला त्रास देतो भगवंत. इतका 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 त्रास होतो, आणि त्याही प्रसंगी याच्या चित्तातला मी जात नाही ना, म्हणजे मी म्हणजे भगवंत, तसा मी अहंकार जात नाहीच. भगवंत ज्याच्या चित्तातला जात नाही त्याच्याकरता मग तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. श्रोते हो, डोळ्यासमोर आणा चित्र. कथा तर नेहमी सांगतो ना, ऐकतो आपण. काय क्षण असेल तो. समर्थांनी भोळ्याकडे पाहिलं आणि हातामध्ये विडा घेतला. विडा हातामध्ये घेतलेला असा ओतून पटकन तोंडात टाकला. खाऊ लागले समर्थ आणि प्रेमानं म्हणाले, बारीक जरा, भोळ्या किती छान केलायस रे विडा. रोज असा का नाही करत, त्याला वेगळीच चव आली आहे. अश्नामी प्रयतात्मनः. उष्ट खातो भगवान, उष्ट पेंद्याकडचं. शबरीची उष्टी बोरं खातो. लक्ष्मण बघायला लागल्यावरती म्हातारी सांगते 95 वर्षाची, का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित ती बोरे. बोरं जे आहेत ना, अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी. का या बदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा, लागली श्री चरणे आश्रमा. काय कॉन्फिडंट म्हातारी आहे ही. अखंड नाम जर मी घेते तर त्या नाम घेणाऱ्या तोंडानं उष्टी झालेली बोरं उष्टी नाही आहेत, अभिमंत्रित आहेत. वेदांचा मधुरिमा म्हणजे नाम अखंड मुखात आहे. सो कॉन्फिडंट. आणि भगवंताला हे आवडतं. भगवंत पंचपक्वान्न नाही खात हो, त्याच्या पाठीमागचा भाव खातो. अश्नामी प्रयत्न. आणि इतकं प्रेमानं जवळ घेतलं, बाळा खूप छान वेडा केला, आता काम कर, रोज अशीच चव येईल असा देत जा. आता बाहेरचे जे होते ते डिपॉझिट जप्त झाल्यावर जसे चेहरे होतील तसे झाले त्यांचे चेहरे. आता होतील बघा काही दिवसांनी, आहेत ते. आता रोज विडा उष्टाच द्याल. आता खलबत्ता तो खराब झाला, दगडाचा खलबत्ता खराब म्हणजे काय, त्याचा वापरच नाही. हा रोज तयार करतो विडा, एकांतात जाऊन चावतो, बारीक तेवढा झाला ना बघतो आणि आणून देतो रोज. आता कसं म्हणणार समर्थांना तुम्ही उष्टा विडा खाता. ते म्हणतील उष्टा का खातो, खलबत्ता तुम्ही लपवला होता म्हणून. म्हणजे आपल्याच गळ्यात येईल ना मशीद. नमाज पडायला गेलो मशीद आपल्याच गळ्यात पडली सारखं. काय करूया, पण काहीतरी करून काडी लावूया, काहीतरी करून काडी लावूया म्हणून आगपेटी आणि काडी घेऊन फिरत होते. म्हणजे युक्ती, काय करूया काय करूया काय करूया. आणि इतक्यात सातारला काही दिवस छत्रपतींचा मुक्काम आहे, सज्जनगडावरती येत आहेत असं कळलं. बास म्हणले, काम झालं. छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा समर्थांच्या दर्शनाला येत असत, अशा ऐतिहासिक साक्षी आहेत.
परवा झी 24 तासला मोठी मुलाखत झाली. जे शिवाजी महाराज समर्थांचे संपर्क आणि संबंध नव्हते असं मानणारा एक ग्रुप आणि हे पुरावे घेऊन बसलेला एक ग्रुप. आमच्या पुण्याचे पांडुरंग बलकवडे होते, सच्चिदानंद शेवडे बसले होते, असा इकडचा ग्रुप. आणि त्यांनी काही संबंध नव्हता म्हटल्यावर पांडुरंग बलकवड्यांनी 6 पत्रच टाकली मूळची, त्याची झेरॉक्स घ्या म्हणाले. गप्पच, बोलणार काय. आणि माझे मित्र आहेत शेवडे, त्यांनी सांगितलं एक फार चांगला मुद्दा मांडला. ते म्हणाले तुमच्यात आणि आमच्यात फरक असा आहे, अध्यासनची समिती नाही, इतिहासाची अध्यासन समिती, ती अभ्यास करत 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 निकषापर्यंत येते. तुम्ही आधी निकष ठरवता आणि त्याच्या दृष्टीनं पुरावे गोळा करता. हा प्रॉब्लेम आहे म्हणले तुमचा. आणि हे सगळं कुणाचं आहे माहिती आहे? परकीय देशातून याकरता पैसा येतोय की भारतातले जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांना वाईट ठरवा. चाणक्य नेहमी सांगायचे ज्या राष्ट्राला बर्बाद करायचे त्यांच्या राष्ट्रातले जे राष्ट्रपुरुष आहेत ज्यांना मानतो समाज त्यांचं चारित्र्य हनन करा की आपोआप तरुण वर्ग निर्वीर्य होतो. आदर्शच राहत नाही ना त्यांच्या पुढं. हे काम चाललंय. मुद्दा सांगायचा हा की मी कालच सांगितलं शिवाजी अँड रामदास वेअर 2 बॉडीज बट वन सोल असं त्यावेळेचा लेखक रे डेमिंग नावाचा तो लेखक सांगतो. असो, हे येत आहेत हे कळलं. आणि हे काही शिष्य खालीच भेटायला गेले, वरती कसं बोलणार. गडावर एकदा आले की समर्थांच्या कानावर जाईल म्हणून ते काही सज्जन गडावरचे सज्जन सज्जनच म्हणायला पाहिजे की यांना. आपले मास्टर धुमाळ होते ना सिनेमात काम करणारे, ते एकदा पु ल देशपांडेंच्या घरी आले. घडलेली घटना आहे. गडावरून आले आणि त्यांच्या घरी आले. पु ल बसले होते. कुठून आलात? धुमाळ म्हणाले आत्ताच सज्जनगडावरून येतोय. हा हा, म्हणजे कालपर्यंत ज्याला सज्जनगड म्हणत होते तिथून येत आहे वाटतं. जय जय. तुम्ही गेल्यावर ते सज्जन नाही राहिला गड म्हणाले. गंमत. श्रोते हो, शिवाजी महाराजांच्या कानावर कागाळी घातली. सांगितलं की असं असं समर्थ उष्टा वेडा खातात. तुम्हाला तरी मान्य आहे का हे? कोणालाच आपला गुरु उष्ट काही खातो आणि त्याला कपटाने ते दिलं जातं हे आपल्याला पण नाही बरं वाटणार ना. म्हणून गडावरती येऊन पोहोचले. नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय. गिरीधर स्वामींनी असं लिहिलंय की प्रत्येक वेळेला शिवबा 11 नमस्कार घालत असत आणि मग उठून उभे राहत असत. 11 असं गिरीधर स्वामींनी वर्णन केलंय, ज्यांनी पाहिलेलं आहे. काही असो, एक तर नमस्कार घातला असेल ते काय आपण आहोत का? आम्ही नमस्कार करतो म्हणजे आई बापाला गुडघ्याला हात लावून का? इथंच बहुतेक यांचे मेंदू असतील. नमस्कारात सुद्धा लीनता व्यवस्थित नाही हो. एकच नमस्कार करत चला, पण असा मनापासून करावा की त्याला नमस्कार असं शास्त्राने म्हणावं. तर जायदा मस्जिद में जाकर दम बदन सिजदा करे दिल तो ये झुकता नहीं सिर झुका तो क्या हुआ. मस्त नमस्कार करावा. केला नमस्कार. उभे राहिले आणि उभे राहिल्याबरोबर छत्रपतींच्या चेहऱ्यावरचा भाव समर्थांना कळला. फेस इज द मिरर ऑफ माइंड. वेगळं काही करायला नको ना. चेहरा पाहिला की आपल्याला कळतं ना. काही काही माणसं वरून नमस्कार करतात. बुवा नमस्कार. कळला नमस्कार. नाटकं करताय तुम्ही. बुवांचंच वाक्य. म्हणजे आपण हा नमस्कार वरून आहे का आतून आहे आपण ओळखतो. लगेच चेहरा बघितला नाही त्यांनी, अंतःकरणातला विचारच पाहिला. म्हणजे फाईल ओपन केली. काही वेळा कसं आहे माहिती आहे का, फाईल ओपन न करण्याचं लॉक जरी सीडीला असलं ना तरी त्याला किडनॅप करायची व्यवस्था आहे. हॅक करता येतं ते ग्रॅबरनी. बरोबर आहे ना. बघा ते त्यांच्याकडे असतं. सगळंच समोरच दिसलं. समोर दिसलं. आणि संतांचं दुसरं वैशिष्ट्य, संत कधी तू असं कर असं नाही एकदम बोलणार. क्वचित बोलतात. अगदी युक्तीनं त्याचं कल्याण करतात.
एकदम समर्थानं उबळ आली खोकल्याची. का? आणायची होती म्हणून. शिवबा इतका खोकल्याचा त्रास, अनेक औषधं केली, अनेक औषधं केली म्हणाले. पण खोकला थांबत नाही रे. विड्यानेच खोकला थांबतो. काम करा. तर तू म्हणतोस ना मला सेवा द्या, मला सेवा द्या, मला सेवा द्या. बाकीच्यांनी बसून घ्या खाली म्हणाले. शिवबा तुम्ही एकटे उभे राहा. हे बघा आतमध्ये ओवरीमध्ये पलीकडे माझा एक शिष्य आहे भोळा, तुम्ही ओळखता त्याला. तो विडा तयार करून देतो. तेव्हा पटकन जा आणि विडा घेऊन या बरं. शिवाजी महाराज मनातलं बरोबर झालं म्हणले. काय परमेश्वर आहे ना की बरोबर तो योजना करतो. मला काही बोलायची गरज नाही. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी हो जाएगा. काय नेमकं करतो बघतोच म्हणाले. आणि त्यालाच सांगतो, यांना काही सांगतच नाही, त्यालाच सांगतो असं करू नकोस. आणि जाऊन पोहोचले तिकडे. पण थांबा म्हणले शिवा इकडे या. एक काम करा, तिकडे जाल ना त्याला म्हणाव तसा विडा नको हात द्रोणात देऊ, खलबत्त्या सकट विडा दे म्हणाव. आणि 2 विडे, एक शिवबाला आणि एक समर्थाला. शिवबा मनातले मला पण खायला लागलं. बरं असू दे म्हटले. पुढचं पुढं पुढचं पुढं आणि जाऊन पोहोचले तिकडे. हाक मारली. भोळा आता तो पानच पुसत होता. तयारी एकदा पानं लावून ठेवायला लागतात ना, कात व्यवस्थित भरून ठेवावा लागतो. चुना लोण्यामध्ये असा कालवून छान सगळं तयार करून ठेवावं लागतं. रसिकतेनं पान चाललंय. तेव्हा ते सगळं तयारी करून. भोळ्या विडा मागितलाय समर्थानी कुठून, देतोस म्हणाले. देतो. थांबा इकडेच. मला समोर बघायचंय तू विडा कसा तयार करतोस. एकदा शिवबांकडे पाहिलं. गुरुबंधू आहेत ना. ठीक आहे म्हणाले, हरकत नाही. समोर दंभ नाही चालत परमार्थात, आणि दंभ नसतोच खऱ्या परमार्थात. समोर विडा तयार केला. आणि एक कर म्हणाले, आज विडा जो मागितलाय तो खलबत्त्या सकट मागितलाय. 2 विडे तयार कर, खलबत्त्यात घाल, कूट आणि 2 विड्याचं तांबूल करून तू दे. एक त्यांना द्यायचा आणि एक मला द्यायचा. आणि खलबत्ता 2 वेळा म्हणाले, खलबत्ता खलबत्ता. भोळ्याने विचारलं, तुम्ही तुमच्या मनातलं सांगताय का श्री गुरूंनी तसा निरोप दिलाय. म्हणाले, देवाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी खलबत्त्या सकट मागितलाय. क्षणभर विचार केला. काही बावळट नव्हता तो. भोळा याचा अर्थ स्ट्रेट फॉरवर्ड, एकदम सरळ होता. ठीक आहे, परीक्षा बघतायत, हरकत नाही, मी का मागं हटू. विडा तयार झाला. इतिहास सांगतो बरं. आजही अशा घटना घडलेल्या आहेत. आज विडा तयार झाला. छत्रपती समोर पाहत आहेत. चांदीचं ताट होतं ते समोर ठेवलं. आज जाऊन भाजी कापण्याचा मोठा विळा घेऊन आला. शेंडी घट्ट धरली आणि सांगितलं, शिवबा सावध राहा, सावध राहा. खलबत्ता म्हणजे मी रोज समर्थांना चावत नाही म्हणून मी माझ्या दाताने चावून विडा देतो. खलबत्ता मागितला याचा अर्थ असा की माझं मस्तक मागितलंय, घ्या ते. एकच करा, घाई करा आणि पटकन जा त्यांच्या जवळ. आजपर्यंत उशीर नाही झाला, जा बरं. शिवबा बघत होते. डोळ्याचं पातं लवताना लवतं एवढ्या वेळात खासकन मानेवरून सुरा फिरला आणि तसंच धड असं उभा आहे. शांतपणानं समोर ताट त्यांच्या हातात दिलं होतं. त्या ताटामध्ये तो विडा, ते मस्तक ठेवलं आणि शिवबानी ते पाहिलं. चरित्रकार सांगतात, आपल्या निधड्या छातीवरती शत्रूचे जीव घेणेवार झेलणारा हा मर्द मराठा पण या प्रसंगानं एकदम घायाळ झाला. इथे कसं वागावं, त्यांना काय करावं. आणि इतक्यात कवीने वर्णन केलंय, हृत्कमलातून उठला उठला, हृत्कमलातून उठला उठला, हृत्कमलातून उठला उठला, हो हृत्कमलातून उठला. हृदय कमलातून स्वर उमटला. कारण छत्रपती गोल फिरेनात, जी पुढे ऍक्शन करायला पाहिजे ती होईना. विडा न्यावा
भूपती वदला विडा न्यावा, भूपती वदला विडा न्यावा, भूपती वदला. सर्व देह हा अर्पण गुरुला. महाराज उशीर करू नका. आपल्याला फक्त वैखरीचा अंदाज आहे, पण इकडे मध्यमा आहे, तिकडूनही अनेकदा बोलता येतं. अनेक योगी वाणीचा उच्चार न करता बोलतात, त्याला अशरीरी वाणी असं म्हणतात. ज्या त्या पातळीवरती साधन गेलं. योगी अरविंदांच्या चरित्रात अशी कथा आहे की योगी अरविंदांना स्वामी विवेकानंदांची अशरीरी वाणी ऐकू येत असे आणि सांगत, तुला काही योगाचं मार्गदर्शन पाहिजे का, असं स्वामी स्वतः विचारायचे. तेव्हा स्वामी देहात नव्हते विवेकानंद. महाराज लवकर न्या. त्यांनी फक्त खलबत्ताच मागितलाय, त्यांनी फक्त खलबत्ता मागितलाय. नुसता खलबत्ता नव्हे हो, नुसतं मस्तक नव्हे हो, नुसता खलबत्ता नव्हे. सर्व देह हा अर्पण गुरुला, सर्व देह हा अर्पण गुरुला, सर्व देह सर्व देह हा अर्पण गुरुला. हृत्कमला तुनी उठला उठला, हृत्कमला तुनी उठला, ध्वनी तो हृत्कमला तुनी उठला. राजे आजपर्यंत श्री गुरूंच्या सेवेला उशीर नाही झाला. एक भोळाराम मरतोय आणि एक जगतोय. एका शिष्याच्या जगण्या मरण्यानं गुरु कार्य नाही बंद पडू. लवकर जा, माझ्या गुरुंना ठसका लागला असेल. त्यांनी फक्त खलबत्ताच मागितला होता, मस्तक मागितलं. काय सांगू राजे, लहानपणी मला कुणी समाज विचारत नव्हता, तेव्हा मी इकडे आलो. जे काही माझं आज स्वरूप आहे, जो काही मी आज आहे, तो समर्थांचं अन्न खाऊन आहे. फक्त मी त्यांचा आहे. फक्त मस्तक नव्हे, राई राई एवढे तुकडे केले नव्हे, अंगावरची सगळी साल काढली आणि त्याची चप्पल बनवली आणि श्री गुरूंच्या पायामध्ये जर वापरायला दिली, तरी सुद्धा त्यांचे उपकार जास्त आहेत, माझी सेवा कमी आहे. एक शिष्य जगला काय आणि मेला काय, काही फरक पडत नाही. गुरु कार्य झालं पाहिजे. लवकर जा. हल्ले हो शिवबा, पटकन आले. रक्ताचं थारोळ झालं होतं, पण एक कणही रक्त असं मुखात उलट नव्हतं गेलं. इकडे रक्ताचा बरोबर कंठनाळ चिरल्यानं तसं कारंज उडतं ना, असं रक्त वाहत होतं, पण तो तसाच उभा होता. कथा कदाचित आपल्याला शक्य अशक्य वाटेल, पण अगदी अशी कथा आहे मुरारबाजी देशपांडेची. छत्रपतींच्या निष्ठेकरता तो महावीर असा उभा होता की त्याचं मस्तक उडाल्यानंतर त्याने जवळपास 300 ते 350 शत्रू सैनिकांचा निःपात केला. जो त्याच्या देहाला दाणपट्ट्याचा संवेग झाला होता, मोमेंटम ज्याला म्हणतात, इतकं भरभर भरभर भर मस्तक उडाल्यानंतर सुद्धा ही निष्ठा जर राजनिष्ठा असेल, ही निष्ठा छत्रपतींच्या वरची निष्ठा असेल, तर श्री गुरूंवरची निष्ठा एवढी नसावी काय? का नकारात्मक विचार करावा? छत्रपती समर्थ तोपर्यंत तिथे आले हो, वाट नाही बघत बसले, धावत आले. 2-4 शिष्य पण धावत आले. आज काय गंमत होती बघूया. कसा खलबत्ता, कसा काय मस्तक देणार तो. आणि समोर प्रसंग पाहिला आणि अशी सगळ्या शिष्यांची अवस्था झाली. समर्थ शांत होते. पंचभूतावर ज्याची सत्ता चालते तो एवढ्या तेवढ्याने घाबरणार आहे का? फक्त ओठाजवळ हात नेला, मुख उघडलं गेलं आणि विड्याचा गोळा तांबूल हातावर पडला.
त्याच्याकडे पाहिलं आणि समर्थ शिवबाना सांगतात, राजे झालं खलबत्त्याचं काम, जागेवर ठेवून या परत आता तो. मग मात्र शिवबा हल्ले आणणं सोपं होतं, त्यातल्या त्यात कसं नाही, पटकन द्रोणामध्ये तो विडा काढून ठेवला, मस्तक स्वतः गेलं. शिवबा पटकन वेळेवर काम करावं, पटकन ते मस्तक स्वतः समर्थाने उचललं, भोळ्याच्या मानेवर ठेवलं, असा नुसता हात लावला. अहो सगळ्या सिद्धी पायाच्या दासी असतात. काल आज झालेले महाराज जर काही चमत्कार करू शकत असतील तर प्रत्यक्ष मारुतीचा अवतार त्याला काय अशक्य होतं सांगा. असा हात फिरवला, हळूहळू परत चेतना आली, रक्तप्रवाह थांबला. आता शिवबांकडे मुख केलं, बाकीच्या उपचाराची व्यवस्था केली, मुख केलं, विडा घेतला. समर्थांचे नेत्र पाणावले, गहीवरून आलो श्री गुरूंना. शिवबा तुम्ही राजे आहात, एका अर्थानं न्याय देणारे आहात. तुम्ही सांगा, शास्त्र असं सांगता की उष्ट कुणाचंच खाऊ नये, बरोबर आहे ना? आम्ही उष्ट खाल्लं, आता आम्हाला काय शिक्षा देणार बोला? जो माझ्याकरता प्राण द्यायची तयारी ठेवतो त्याचं मी उष्ट खाल्लं तर तो अपराध आहे का सांगा? न्याय तुम्ही द्या. शिवाजी महाराज ते म्हणाले, मी न्यायदान करतो ते न्यायालय वेगळं असतं, परमार्थात सामान्य न्यायालयाचा नाही अधिकार चालत हो. देह गेह याला खरं मानणारे परमार्थ ज्यांना ठाऊकच नाही, साक्षात्कार झाला नाही, ते काय न्याय देणार साक्षात्कारी संतांच्या ठिकाणी? उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. शिवबा ऐकून घ्या, तुमच्या निमित्तानं सगळ्यांना ऐकू दे. ज्यांनी खलबत्ता लपवला त्यांनीही ऐका. शास्त्राप्रमाणे उष्ट खाऊ नये असं आहे, पण या जगात काही काही लोक असे असतात, या जगामध्ये काही काही लोक असे असतात की जे 100% भैरवी चालेल की जे 100% शास्त्राप्रमाणे वागतात, आणि काही लोक असे असतात ज्यांचं वागणं पाहून शास्त्र लिहिली जातात. असा हा भोळ्या इथून पुढं खूप जगेल, तब्येत त्याची खूपच चांगली असेल, काही होणार नाही त्याला. खूप कार्य करील तो, मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खूप कार्य करील, त्याला भरपूर माझा आशीर्वाद आहेच. पण इथून पुढे श्री गुरु भक्ती कशी करावी अशी उदाहरणं निघाली, अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, त्यात माझ्या या भोळ्याची कथा सांगितली जाईल. अनेक कथा आहेत आपल्याकडे श्रोते हो. पण गुरुभक्तीच्या कथा दिव्य जोड्या होऊन गेल्या. श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, काय दिव्य जोडी आहे. गोरक्षनाथ मत्स्येंद्रनाथ, काय जोडी आहे. गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद स्वामी, काय जोडी आहे. तशी समर्थ रामदास स्वामी आणि भोळाराम. साधा थोडाच काळ राहिला, त्यानंतर तो निघून गेला. कुठे राहिला? अचलपूरला आजही मठ आहे त्याचा, आणि धन्य झाला तो. श्रोते हो, एखाद्याला असं वाटेल ही कथा खरी आहे का खोटी आहे. मी परवाच बोरिवलीत एक कथा सांगितली हरिश्चंद्राची. ही हरिश्चंद्राची कथा स्वामी विवेकानंदांची सगळ्यात लाडकी कथा होती म्हणे. स्वप्नात राज्यदान दिल्याची कथा स्वामीजींची लाडकी होती म्हणे. ते प्रत्येक चर्चमध्ये प्रत्येक ठिकाणी ही कथा जे 5.5 वर्ष राहिले सांगायचे. एका नननी उभं राहून प्रश्न विचारला. नन हा शब्द अगदी करेक्ट आहे. NONE, नन, येनुईला. इतर धर्माचा द्वेष करतो तो ननच, काहीच नाही, असून नसल्यासारखा. त्याने प्रश्न विचारला स्वामीजींना, त्या स्त्रीनी, त्या नननी, स्वामीजी आम्हाला ही कल्पना वाटते, तुम्हाला सत्य वाटतं काय? एकदम पक्के होते हो. मी परवाच म्हणालो, इस्लाम धर्माचा रेटा ज्या सत्पुरुषामुळं थांबला त्यांचं नाव आहे समर्थ रामदास, आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचंड रेटा ज्या संतामुळे थांबला त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. या दोघांचे आपण ऋणी आहोतच. स्वामीजी म्हणाले,
आम्ही भारतीय लोक ही हरिश्चंद्राची कथा, आता ही भोळा रामाची कथा पूर्ण सत्य मानतो, पण कदाचित तुमच्या मतानं ही कल्पना असेल. पण खरं सांगू, अशा कल्पना सुद्धा फक्त भारतीय ऋषींनाच करता आल्या. या कल्पना सुद्धा तुमच्याकडे नाही. या दृष्टीनं ही कथा अंतःकरणात साठवा आणि इथेच विरमूया. कसा भाव धरावा संतापायी, प्राण गेला तरी चालेल, देहम वा पातयेत अर्थम वा साधयेत. एकनाथ महाराज जनार्दन स्वामी अगदी अशी जोडी. किती 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 बोलण्यासारखं आहे. इथेच विरमतो, मध्यम इथेच विरमतो. आणि बरंच काय काय म्हणायला सांगितलं होतं मला कोणी कोणी. इकडे ये रे बा समर्था हे स्वामींना आवडणारं पद म्हणून सांगितलं होतं. अजून एकाने सांगितलं होतं की आम्हाला येथे का रे उभा श्रीरामा ऐकायचंय. किती पदं म्हणणार. अनुषंगिक नाही आहे हे. अनुषंगिक असं एक म्हणूया आपण सगळ्यांनी. या सगळ्या पदांचा राजा कल्याणकरी रामराय आपण म्हणूया. आपल्याला कागद दिलेत, एका बाजूला आमच्या सहलीची जाहिरात आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्याणकरी आहे. सगळ्यांनी कल्याणकरी म्हणूया. श्रोते हो, ही प्रार्थना फक्त समर्थ संप्रदायाकरता नव्हे, समर्थांच्या शिष्यांकरता नव्हे, ही प्रार्थना फक्त भारतीयांकरता नव्हे, ही प्रार्थना किडा मुंगी श्वापद सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता आहे. विश्वकल्याणाकरता केलेली प्रार्थना अगदी 1 मिनिटात म्हणूया. आणि आज आरती नाही, मध्यंतरात झाली आहे ना, लगेच सदा सर्वदा श्लोक म्हणायचं आणि थांबायचं. आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणा, शांत बसा. कसला नका, घड्याळाचा नको, कुठला विचार करू नका. आपलं कल्याण व्हावं एवढाच विचार करा आणि भगवंताला प्रार्थना करा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण हो. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कल्याण अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे,
काय करावे आरंभिली बोहरी दयाळा आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राय कल्याण करी राम राय राम राय कल्याण दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम राय कल्याण करी राम राय राम राया कल्याण करी हो जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राय कल्याण करी कल्याण करी कल्याण करी राम राया जय जय रघुवीर। एक दोन फक्त सूचना द्यायच्या राहिल्यात तेवढे देतो। हा कार्यक्रम संपला आता परवा उद्यापासून काय ऐकणार परवापासून काय ऐकणार 3 तारखेपासून बोरिवलीच्या बाभईच्या श्रीराम मंदिरामध्ये आम्ही अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडे वेदांताचा अभ्यास करतोय अस्खलित वेदांत अप्रतिम भक्ती अशा एका संत स्त्रीचं प्रवचन आहे 3 तारखेपासून। परम आदरणीय कुमारी मंदाकिनी गंधे अमरावतीच्या आहेत खूप अधिकारी आहेत एकदा जा 3 तारखेला 4 तारखेचं ठरवा आणि तिकडे त्या त्रिगुण विचार हा श्रीमद भगवद्गीतेतला मुद्दा सांगणार आहेत त्रिगुण विचार ऐकायला जा संध्याकाळी 7:15 ते 9 या वेळामध्ये या बोरिवलीच्या बाभई नाक्याला राम मंदिर आहे तिकडे 7:15 ते 9 एवढ्या वेळामध्ये परम आदरणीय मंदाकिनी गंधे यांची अप्रतिम प्रवचनं 5च आहेत 5च दिवस। मी नेहमी सांगतो मंदाताईंचं प्रवचन ज्यांनी ऐकलं नाही तो करंट आहे शक्य असून म्हणजे विदर्भातल्या माणसाला ते विदर्भातला म्हणजे विदर्भातल्या त्या आहेत म्हणून आपल्याला शक्य नाही पण आता इकडे त्या येणार आहेत अवश्य जा। पुन्हा सांगतो मंदाकिनी गंधे कुमारी मंदाकिनी गंधे या प्रवचन करणार आहेत 7:15 ते 9 या वेळामध्ये 3 तारखेपासून विषय श्रीमद भगवद्गीतेतला त्रिगुण विचार आपण अवश्य जा ही प्रार्थना। त्यानंतर 6 तारखेपासून 6/2 म्हणजे 6/2 पासून मालाडला ब्राह्मण सभेमध्ये नामस्मरणाचे मानसशास्त्र या विषयावरती स्वरूपानंद स्वामी महाराज फुलगावचे खूप अधिकारी आहेत एवढंच सांगतो त्यांच्याकडे पाहिलं की शांत वाटतं अशी व्यक्ती आहे आपण अवश्य या कथेला या प्रवचनाला जा 7 ते 8:30 या वेळामध्ये आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा मसुराश्रमामध्ये पलीकडे दासनवमी उत्सवात पारायण आहे दासबोधाचं पारायण नाश्ता जेवण सगळं आहे असं मला त्यांनी सांगितलं सांगातवर येतील लोक म्हणलं अजिबात नाही मी सांगितलं ना लोक डबा घेऊन येतील म्हणलं म्हणजे मोकळा परत न्यायला असा अर्थ ना। नासूर आश्रम आपल्या गोरेगावमध्ये पारायणाला बसा पारायण म्हणजे डायरेक्ट समर्थांशीच बोलता आपण पारायणाला बसा। त्या तारखा सांगतो काय तारखा 16 तारखेला समाप्ती आहे पण 10 तारखेपासून पारायण आहे 10/2 पासून 16/2 पर्यंत सकाळी 10:30 नाही सकाळी 9 ते 12:30 या वेळामध्ये 10 तारखेपासून 2 तारखे या 16 तारखेपर्यंत या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे दासनवमी उत्सवापर्यंत हा पारायणाचा कार्यक्रम आहे। तेव्हा पारायणाला जमलं तर जा बसा पारायणाला दासबोध वाचा त्यात आपलंच कल्याण आहे। आणि विशेष म्हणजे 16 तारखेला समर्थांच्या निर्वाणाचं सौ युगंधरा विरकरताई यांचं कीर्तन आहे
आणि 12:30 वाजता सगळ्यांना महाप्रसाद आहे. म्हणजे अगदी 12:30ला जाऊ नका. हां, मी गमतीनं बोलतोय बरं, रागवू नका. गंमत करत करत आपण कीर्तन करत आलो. ह्या कार्यक्रमाला अटेंड करा अशी प्रार्थना करतो. श्रोते हो, या 8-9 दिवसामध्ये आपल्यासमोर कीर्तन करताना जर मी बोलताना काही चुकलो असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. अगदी मनापासून क्षमा मागतो. कुणाचं अंतःकरण दुखवावं याकरता मी इकडे उभा नाही, पण चुकून टंग स्लिप म्हणतात, काही लागलं, अगदी मनापासून क्षमा मागतो. जे उत्तम असेल ते अनेक हरिभक्तीपरायण असे अधिकारी बुवा लोक अनेकांच्या पायाजवळ बसलो आणि त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं त्या सगळ्या लोकांना आपण धन्यवाद द्या ज्यांनी माझ्यावर कृपा केली. गडावरती जो काही मी राहिलो, अनेक संतांच्या जवळ बसलो, मला जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवलं, आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला, त्यांना धन्यवाद द्या. आणि मला भरभरून आशीर्वाद द्या की बुवा या कार्याकरता केवळ मलाच नव्हे सगळ्या कीर्तनकारांना आपण शुभेच्छा द्या. वयोवृद्ध आहेत त्यांना शुभेच्छा द्या आणि माझ्यासारखे लहान आहेत त्यांना आशीर्वाद द्या की या कार्याकरता उदंड आयुरारोग्य मला मिळो. काम शेवटपर्यंत, देह पडेपर्यंत तुझे कारणी देह माझा पडावा असं काम हवं. मी कितीही महान झालो, कितीही मोठा झालो, सामाजिक दृष्टीनं प्रतिष्ठित झालो, तरी आतमधला भाव दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा भगवंतावरचा. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा वारा, अहंकाराचा वारा न लागो राजसा असा आशीर्वाद द्या. एवढंच म्हणतो आणि श्लोक फक्त म्हणूया सगळ्यांनी. दोन्ही संगतदारांचे आभार. दिनेश जोशी माझ्याबरोबर असतात बऱ्याचदा. दौऱ्यामध्ये 3 महिने असे गेले. 12 वर्ष ते आहेत. डोंबिवलीचे आहेत, वैदिक आहेत, याज्ञिक आहेत आणि रिक्षा दोन्ही, आणि शिवाय हे पण चालवतात, कीर्तनातही रिक्षा चालवतात. म्हणजे ही अशी चांगला आहे मुलगा. खूप मनापासून कीर्तन ऐकतो. मी नेहमी म्हणतो कलेपेक्षा जे वाजवायला आपण गेलोय त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे. म्हणजे मी म्हणतो म्हणजे गुरुजनांकडून ऐकलेलं तसा तो आहे. आणि डाव्या बाजूला ज्यांच्या सीडीज निघाल्यात कीर्तन याच्या गाण्याच्या, चंपाकली नावाची सीडी बाजारात उपलब्ध आहे, ते माझे परममित्र, स्वतः वैदिक आहेत, अनेक गाड्या आहेत त्यांच्याकडे, पण इकडे सगळं मोठेपण बाजूला ठेवून कीर्तनाला येऊन बसतात. या भागात मी आलो की त्यांनाच पहिली हाक मारतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही बदली पेटीवाला तुम्ही द्या, मी नाही कुणाला फोन करणार. त्याप्रमाणे 2 दिवस गुरुजी मिळाले आपल्याला, ते त्यांनी फोन केला म्हणून मिळाले, तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा कधी आलो तर माझे चूकभूल पदरात घ्या आणि काही कमी जास्त गायलो तरी तुम्ही मला सांभाळून घ्या ही प्रार्थना दोघांनाही करतो. सर्व श्रोत्यांना वंदन करतो. एकदा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर. यानंतर बुवाला नमस्कार करायला कोणी येऊ नका, समर्थांच्याकडे दर्शन घ्या शांतपणानं. ही प्रार्थना एक जणी उठा आणि दर्शन घेऊन लगेच चला, ही आपल्याला प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.